शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हलवाई स्टाईल कचोरी बनवणार आहोत। एकदम खस्ता आणि टेस्टी कचोरी लागते। घरच्या घरी कशी बनवायची आणि कमी वेळात आणि कमी सामानात ही बनते। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। मी तर 2 कप मेजर करून घेतले। 2 कप मी तर मैदा घेतलाय, थोडासा ओवा घेतलाय, अजवाईन, थोडीशी कसुरी मेथी टाकली, चवीनुसार मीठ ॲड केले आणि 2 कपसाठी मी इथं 1/4 कप म्हणजेच पाव कप तेल घेतले। आता हे तेलात व्यवस्थित म्हणजे मैदानी तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। त्या मैद्याची एक मूठ तयार व्हायला पाहिजे। तर बघा अशा प्रकारे मूठ तयार व्हायला पाहिजे इतपत आपल्याला मैदा आणि तेल एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता पाणी घेते आणि पाण्याने आपल्याला एकदम घट्ट मैदा मळून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे। मैदा मळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण आपल्याला मैदा घट्ट मळायचा आहे। पाणी एकत्र असं एकदम टाकू नका, नाहीतर पीठ कधी कधी पातळ होतं। पीठ मळून झालंय, आता मी ह्याला साईडला ठेवणार आहे अर्धा तास आणि आता आपण कचोरीतलं आतलं सारण बनवून घेऊया। आता कचोरीसाठी मी इथे एका प्लेटमध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 8-10 मिरची, धने, अख्खे धने घ्यायच्यात आपल्याला, आलं, जिरं आणि बडीशोप घेतली। त्याला आता आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं। वाटण जाडसर वाटलं की एका प्लेटमध्ये ते काढून ठेवायचं आणि मूग डाळीची कचोरी आपण बनवणार आहे। तर मूग डाळ मी इथं अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती। बघा वाटण मी कसं जाडसर वाटून ठेवलंय, ते साईडला ठेवूया। मूग डाळ भिजवली होती, ती स्वच्छ पाण्याने आपण 2 वेळा धुवून घेऊया आणि ती पण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात एकत्र डाळ अजिबात टाकायची नाही, ती व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणजे आपल्याला जाडसर ठेवायची। त्यासाठी थोडी थोडी करून तुम्ही डाळ वाटून घ्या। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते पण की मी कशी जाडसर थोडी डाळ ठेवली आहे। खूप जास्त बारीक पण नाही करायचं। जे आपल्या कचोरीतल्या आतलं सारण आहे ते म्हणजे व्यवस्थित असं कोरडं नाही होणार, त्यामुळे जाडसरच डाळ ठेवा। कढईमध्ये आता तेल घेतलंय, तेलामध्ये जे आपण वाटलं होतं वाटण म्हणजे धने, मिरची, लसूण, ते तेलामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसूण आणि आल्याचा त्या कच्चापणाचा वास यायला नाही पाहिजे, म्हणून ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे 5 ते 10 मिनिटासाठी। मी व्हिडिओ ऑन करायचा विसरले, त्यामुळे आधीचे मसाले दाखवले नाही टाकताना। त्यामध्ये मी गरम मसाला, हळद, मीठ आणि गोडा मसाला ॲड केला, आता मिरची पावडर ॲड केली। आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया मसाले। स्टेप बाय स्टेप आपल्याला मसाले पूर्ण परतून घ्यायच्यात, म्हणजे आपल्या कचोरीतलं आतलं जे स्टफिंग आहे ते एकदम खूप छान लागेल। त्यासाठी स्टेप बाय स्टेप परतून घ्या। त्यानंतर 2 मोठे चमचे मी बेसन पीठ घेतलं। आता हे पूर्ण बेसन पीठ पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एकदम ते कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। नॉन स्टिकी कढई वापरली तर बेस्टच राहील, कारण खाली सारण ते चिपकत नाही त्यामध्ये। बघा व्यवस्थित कोरडं झालंय आणि जे आता आपण डाळ वाटून ठेवली होती ती ॲड करूया त्यामध्ये। तर डाळ टाकल्यावर कमीत कमी मला 10 ते 15 मिनिटं त्याला भाजण्यात लागलं होतं, म्हणजे ते एकदम मोकळं आणि छान झालं होतं। खाली थोडंसं लागलं होतं कढईला, पण डाळ आपली भिजलेली असते आणि ती बारीक वाटलेली असते, तर थोडंफार लागतं। पण जसं डाळ सुकत जाते, सारण व्यवस्थित होतं, तसं ते खाली लागणं पण बंद होतं कढईला। तर तुम्ही बघू शकता अजून पण त्या सारणाचा गोळाच आहे। जसं जसं आपण परतणार तसं तसं ते कोरडं होत जाणार।
तर आपलं सारण व्यवस्थित तयार आहे। त्यामध्ये आता आपण वरून थोडीशी साखर, 1 चमचा साखर ॲड करते मी, कारण हे कचोरीचं सारण एकदम आंबट गोड असतं। मी आमचूर पावडर सुद्धा ॲड केली होती त्यामध्ये। थोडीशी कसुरी मेथी ॲड करूया। मिक्स करून घेतलं। वरून हिरवी मस्त अशी कोथिंबीर ॲड करूया आणि आपलं सारण तयार आहे। आपण हे गार करायला ठेवूया 10 ते 15 मिनिटासाठी। आता आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं साईडला मळून, ते व्यवस्थित बघा आपलं छानपैकी भिजलंय पीठ। आता त्याला एकजीव करून घेऊया 5 मिनिटासाठी परत आणि ह्याचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊया। आपली घरी आपण नॉर्मल पुरी करतो ना, तेवढा साईजचा आपल्याला तो गोळा घ्यायचा। इतपत घट्ट पाहिजे की बघा मी पीठ हाताने तोडत होते तरी ते तुटत नव्हतं, कारण तेव्हाच आपली ती कचोरी ती खस्ता कचोरी बनेल। पुरी एवढा गोळा घेतलाय, त्यापेक्षा थोडासाच मोठाच घेतलाय। जास्त मोठा वाटला की तो काढून ठेवायचा थोडासा। खूप मोठी पण कचोरी करायची नाही आणि खूप जाड पण करायची नाहीये। आता ह्या पिठाची आपण वाटी तयार करूया। आमट्याच्या मदतीने वाटी तयार करून घेऊया आणि जे सारण आपण केलं होतं ते त्यामध्ये आत भरून घेऊया। खूप जास्तही सारण भरू नका, जसं वाटेल म्हणजे योग्य प्रमाणातच सारण भरा कचोरीमध्ये। बघा एकदम मी सारण भरलं, त्याला व्यवस्थित आता म्हणजे आता जेवढं सारण बसते तेवढं मी यूज केलं। मी आता ह्याच्यात 1.5 चमचा सारण टाकलंय। जसं पूर्णाचा आपण गोळा भरतो सेम आपल्याला हे सारण त्यामध्ये भरायचं। आता वर जेवढे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून टाकणार आहे आणि आता ह्याला कचोरी आता आपण लाटून घेऊया। हे जे आपण त्याचं तोंड बंद केलं ना, ते व्यवस्थित चिपवायचं आहे, नाहीतर कचोरी जेव्हा आपण तेलामध्ये तळू तर ती सुटायचे खूप चान्सेस असतात, तर ते व्यवस्थित बंद करायचे। आता मी लाटून घेते। जेवढा कचोरीचा साईज पाहिजे आणि कचोरी जरा जाडसरच असते तर जाडसरच कचोरी ठेवा। तुम्ही बघू शकता मी एवढी जाडसर कचोरी ठेवली होती आणि साईज पण माझा नॉर्मल होता। तेल तापायला ठेवलं होतं एका साईडला, तर तेलात छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितला, ते लगेच वर आला, त्यामुळं कचोरी त्यामध्ये ॲड केली। खूप जास्त तेल तापलेलं नाही पाहिजे, कारण की कचोरी आपली खस्ता असते, तर खूप जास्त तेल तापलं तर ती लवकर कचोरी म्हणजे तळून निघते। तसं नाही, कचोरीला तळायला खूप वेळ लागतो, समोस्यासारखाच वेळ लागतो। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं कचोरी आरामात तेलात तळून द्यायची। खूप वेळा त्याला उलटायची नाही, पलटी पण नाही करायची। आता बघा मी एका साईडने पलटी मारते कचोरीला, तर लगेच ती अशी फुलायला सुरुवात झाली कचोरी। थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पळवला होता, कारण व्हिडिओ पळवला नाही तर तो खूप मोठा होतो आणि मग व्हिडिओमध्ये काय बोलावं ते समजत नाही, म्हणून थोडासा व्हिडिओ पळवला होता। आता परत आपण कचोरी पलटी मारूया। तुम्ही बघू शकता कचोरी कशी आपली फुलती आहे। कचोरी पुन्हा एकदा पलटी मारली की ती आता
मस्तपैकी फुलेल बघा। एकदम मस्तपैकी कचोरी फुलली आहे। दोन्ही साईडने छानपैकी गोल्डन ब्राऊन रंग येतोपर्यंत आपल्याला तळून घ्यायची कचोरी आणि खूप टेस्टी लागत होती। असं खरंच वाटत नव्हतं की घरात केली कचोरी। असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा। खूप टेस्टी कचोरी झाली होती। आता पुन्हा आपण कचोरी पलटी मारूया। एका जागेला खूप वेळ तेलात तळायची नाही आहे कचोरी, नाहीतर दुसरी साईड फुटायचे चान्सेस जास्त असतात। तर दोन्ही साईडला व्यवस्थित आणि 5 मिनटं ह्या साईडला 5 मिनटं त्या साईडने कचोरी तळून घ्यायची। रंग यायला सुरू झालाय कचोरीला। अजून 5 मिनटंच कचोरी आपली तळून घ्यायची आहे। आणि हे कचोरी होतोपर बाकीचे मी दुसरी कचोरी लाटून घेतले होते। किती छान फुलल्यात कचोरी। पुन्हा दुसऱ्या साईडने कचोरी तळून घेऊया। बघा एका साईडने व्यवस्थित रंग आलाय कचोरीला। दुसऱ्या साईडने व्यवस्थित कचोरी तळून झाली आहे। आता एका प्लेटमध्ये आपण ती काढून घेऊया। तेवढ्या सारणात आणि तेवढ्या पिठामध्ये बरोबर माझ्या 15-16 कचोरी झाल्या होत्या। आणि बघा कचोरी तयार आहे। मस्त मिरची तळली कचोरी बरं, आणि खूप टेस्टी आणि खूप छान पण रंग आलाय। तोडून दाखवते कचोरी किती खस्ता झाली आहे। आतलं सारण पण खूप टेस्टी झालं होतं।